जरांगे पाटलांच्या आंदोलन करू नये, हे आंदोलन होऊ शकत. तुम्हाला तुमच्या हक्काचा न्यायाचा हक्क ना, तुम्ही लढत द्या ना तुम्ही. पण अशा पद्धतीने हिनीत आंदोलन सुरू केलेले तिथं म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं, हे काय महाराष्ट्राला या गोष्टी शोभत नाही. हा सुसंस्कृतपणा नाहीये. तुम्ही आंदोलन करता, तुमच्या हक्कासाठी मागणी करायलाच पाहिजे, पण दुसऱ्यांनी करायचंच नाही. दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाहीये. हे सरकार बसलेलेच हे गुंडाळून टाकणार हे आंदोलन. जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आज अंतरवली सराटी येथे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी भेट दिली आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या तब्येतीविषयी चौकशी केली. आणि त्याचबरोबर अंतरवली सराटी आणि अंतरवली सराटीच्या रस्त्यावर वडीगोद्री येथे सुरू असलेलं लक्ष्मण हाके आणि नारायण वाघमारे यांच्या ओबीसी वाचविण्याच्या आरक्षणाविषयी त्यांनी या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडली. याविषयी ते काय म्हणाले ते पाहू. सगळ्यांना आपला अधिकार असतो आपलं मागणं मांडण्यासाठी, पण कोणी करू नये, यांनी करायचंच नाही, हे बरोबर नाही. तुम्हाला तुमचे अधिकार मागा ना. शेवटी सरकार न्यायालय ठरवत काय भूमिका बरोबर आहे. म्हणजे आज पलीकडे बसलेत म्हणून हे मुद्दाम बसवलेत का, त्याच्यावर चर्चा होणारच आहे. आणि विरोधी पक्षांनीही विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सरकार यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याच्याविषयी समोरासमोर बसून तोडगा काढावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील हे या वर्षात 6व्यांदा आंदोलनाला आणि आमरण उपोषणाला बसलेले. ही महाराष्ट्रातल्या इतिहासातली शर्मेची बाब आहे की एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली जीवाची बाजी लावायला बसलाय आणि त्याची दखल किंबहुना त्याच्यावरचा निर्णय आजही सरकारने घेतलेला नाहीये. नंतर शेवटी त्यांचा जीव हा तुमच्यासाठी आहे, आता जीव महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या छत्रपती घराण्याची एक व्यक्ती म्हणून त्या नात्याने मी आज त्यांची तब्येत पाहायला आलो की एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी सलाईन सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे. आणि सरकार निवांत मुंबईला एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवांत ही सगळे जे काही माहोल तयार झालाय किंवा जे काही इथं चाललंय हे नुसतं बघण्याची भूमिका घ्यायला पाहिजे. हे चालणार नाही. आज तुमची कॅबिनेट आहे ना, आज कॅबिनेट आहे ना, घ्या ना निर्णय, मग हो किंवा नाही म्हणून टाका. ही काय पद्धत आहे? एवढं तब्येत स्वतः इथं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडे, मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे, काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असणार. मग पण एक वर्षभरात ही दोघांना जबाबदार बनतो. पहिला सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष लोकांना सुद्धा. तुम्ही काय एकत्र येतं ठरवायला सांगा. आम्ही असं पद्धतीने आरक्षण देऊ शकतो काही नाही देऊ शकत. तिकडे पलीकडे बसायचं आणि नुसतं मनोजदादा म्हणत बसायचं, हे काय बरोबर नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात एक पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे तर कोणासाठी? स्वतःसाठी. मी मनोज जरांगेंना माझी कितीतरी वर्षापासून त्याची ओळख आहे आणि मी बघितल्याची की प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा, प्रामाणिक लढा. आज सुद्धा याचं कारण मला माहित नाही. मी सावळेच्या 7व्यांदा त्याला भेटायला आलोय, पोलीस सुद्धा आलो होतो, आजही आलोय आणि उद्या सुद्धा येणार. हे सगळ्यांना सांगू इच्छितो, त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आपण जर शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो तर या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून
पूर्वी सुद्धा मी मनोज दारांगे पाटलांच्या बरोबर होतो, आजही आहे आणि उद्या सुद्धा ठामपणे त्यांच्या बरोबर असणार आहे. तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो. आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट्स घ्या, मेडिकल रिपोर्ट्स घ्या. काय किडनीची फंक्शनिंग आहे देव जाणे, काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे, ब्लड प्रेशर ड्रॉप झालेले. आणि ह्याचा तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर उपयोग आहे तुमचा सत्तेत राहून. आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हे सांगायचंय, पूर्वी वर्षभरात मी टपाटप फटाफट इथं आले, आता कुठे आहे तुम्ही सगळेजण? त्या तुमची राजकारणाची वेळ आली, विधानसभा आली म्हणून आता मनोज दारांगे पाटील नको आहेत, हा मराठा समाज नकोय, हा बहुजन समाज नकोय, हे नाही चाललं. तुम्ही बसले सत्तेत, पाहिजे तरी तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष लोक आम्ही दुसरं बोलायचं का? हो, तुम्ही बोलायलाच पाहिजे का तुम्ही आज सत्तेत बसलेले आहे. हे बघा, स्पष्ट मला सांगायचंय की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं, केंद्रीय स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळी सगळ्या घटकातल्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा जे आरक्षण दिलं त्यांनी काही नुसतं मराठ्यांसाठी दिलं नाही, सगळ्यांना, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण दिलं. आज मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना घेऊन दिलेली आहे आणि घटनात्मक पद्धतीने जर कोण आंदोलन करत असेल तर ते काही चुकीचं नाहीये. न्यायालय ठरवलं की हे आंदोलन बरोबर आहे की यांच्या मागण्या बरोबर किंवा मागण्या सरकारने मंजूर केल्या तर चुकीच्या, न्यायालय ठरवलं. पण आंदोलन करणं तो हक्क असते, सगळ्या समाजाचा हक्क असतो. आज मराठ्यांचं जर मनोज दारांगे पाटील आणि धनगर समाजाचे करू शकतात, ओबीसी करू शकतात. पण घटनात्मक आंदोलनाला विरोध करणं म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला न्याय दिला म्हणजे मला सगळ्यांना घेऊन जायचंय. पण हे सगळं करत असताना मनोज दारांगे पाटलांच्या आंदोलन करू नये, हे आंदोलन होऊ शकत. तुम्हाला तुमच्या हक्काचा न्यायाचा हक्क आहे ना, तुम्ही लढा द्या ना तुम्ही. पण अशा पद्धतीने हिनीत आंदोलन सुरू केलेले तिथं म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला या गोष्टी शोभत नाही. हा सुसंस्कृतपणा नाहीये. तुम्ही आंदोलन करता, तुमच्या हक्कासाठी मागणी करायलाच पाहिजे, पण दुसऱ्यांनी करायचंच नाही. दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाहीये. हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठेही लिखित नाहीये की दुसऱ्या समाजावर अन्याय करा. मला हा लिहिण्याचं सुद्धा हे कारण आहे की मी ज्या 2 दिवस या गोष्टीची ऐकायला लागले, मारहाण व्हायला लागली आहे, रस्ते अडवा लागले, हे काय बरोबर आहे ना? जसं मी म्हटलं, घटनात्मक दृष्टिकोनाने सगळ्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे, सगळ्यांना, सगळ्या समाजाच्या लोकांना अधिकार आहे. पण कोणती करत असेल म्हणून त्याला अडवा यायचं हे काय, ही आपली परंपरा नाही. तुम्ही करा आंदोलन, वेगळीकडे करा, हक्काने मागा तुम्हाला जे पाहिजे ते. पण ह्या माणसाने मनोज दारांगे पाटलांनीच किंवा आले दुसऱ्या ठिकाणी आणि कोणा त्यांनी आंदोलन करायचंच नाही. हे बोल, तुम्हाला तुमच्या मागण्या आहेत ना, आमच्या या मागण्या करा आंदोलन, करण्यात काही चुकी नाही. तसं आपल्याला संविधानात तो अधिकार दिलेला आहे. मी एकमेव आहे, मी एकमेव व्यक्ती आहे जे मी मनोज दारांगे पाटलांना सांगितलं, आता पाडायचं बोलू नका तुम्ही, आता निवडून कसं आणायचं हे बघा, निवडून कसं आणायचं बघा म्हटलं. आणि मी ह्या शब्दात सांगितलं, तुम्ही आमच्यावर नाही आला तरी चालेल, पण यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे. हे जर हे सत्ताधारी लोक आणि विरोधी पक्षाचे लोक तुमची जर दखल घेत नसेल तुम्ही या कर सत्तेत उभा करा. तुम्ही आमच्या बरोबर या, आमच्यावर नाही यायचं घेऊ नका, स्वतंत्र उभा करा, पण सत्तेत या, काय चुकीचं नाही. त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही. म्हणजे ही तब्येत कुठे खालवली आहे ते मला बघवत नाही ते. आणि आज सुद्धा मी कुठल्या राजकारणासाठी आलो नाहीये की चर्चा होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ केलेली नाहीये. सगळ्यांनी मिळून मनोज दारांगे पाटलांचा कोणी गेम करू नये, कोणी फसू नये. पण त्याला एकच मार्ग आहे, तुम्ही बोला. तुम्हाला आज कॅबिनेट निर्णय घेता येत नाही ना, तुमचा आणि कधी म्हणणे ना माझं तुझं करत बसताय, घ्या ना तुम्ही विधानसभेच्या पटलावर सांगा, भूमिका स्पष्ट करा. शिवाजी महाराज हे सर्वांचे, शिवाजी महाराज हे 18 प्रकट जात 12 बलुतेदारांचे, आणि म्हणून स्वराज्य स्थापन करत असताना सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. पण आपला अधिकार जो असतो संविधानी, जर एका समाजाने जर मागणी केली तर काही चुकीच नाही. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी
1917ला खामगावमध्ये विदर्भामध्ये मराठा परिषद होती. शाहू महाराज तिथे गेलेले आहेत. म्हणजे बहुजन समाजाला न्याय देऊन सुद्धा आपल्या समाजासाठी त्या नवीन पिढीला नवीन युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी खामगावमध्ये विदर्भाला गेलेत. मराठा शिक्षण परिषद मराठा परिषद होती.